संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ आंबेड बाबा. कलियुगामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले आणि तुम्हा मला भगवंत स्वरूप होण्यासाठी सोप्यात सोपा मार्ग जे सद्गुरु समर्थ आंबेड बाबांनी प्रतिपादन केलेला आहे. जीवनकलेची साधना ग्रंथामध्ये सर्व गुह्य प्रगट केले. गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. तुम्हाला ब्रह्मस्वरूप सोडून करून दिलेला आहे, सोडून केलेला आहे. आता तुम्ही कार्य करणं एवढाच भाग राहिलेला आहे. भगवंताचं नामस्मरण करणं सगळ्यापेक्षा सोपं संत महात्म्यांनी प्रगट केलेलं आहे. हे कलियुगामध्ये संत झाले नसते तर लोकांना हे ज्ञान कळलं नसतं. म्हणून संत झाले. संतांनी सद्गुरु समर्थ आंबेड बाबांनी जीवनकलेची साधना ग्रंथ प्रतिपादन केलेला आहे. सोप्यात सोपं सहज माणसाला आडाण्यातल्या आडाने माणसाला कळेल असं ज्ञान प्रगट केलेलं आहे. तुम्हाला शब्द ब्रह्मामधून ब्रह्मस्वरूप करून टाकलेलं. आता राहिलं त्या शब्दामधून आपण अनुर्वाच्य शब्दामध्ये ते ज्ञान प्रगट करायचं आहे. म्हणजे त्या ज्ञानाचा गाभा तुम्हा मला सर्वांना समजेल. सोपा आहे. जीवनकलेची साधना ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथातलं मार्गदर्शन म्हणजे सोप्या आडाण्यातल्या आडाणी अशिक्षित माणसासाठी ते ज्ञान प्रकट करण्याचा अधिकार बाबांनी दिलेला आहे. संत अनंत झाले. जगद्गुरु तुकाराम महाराज ते आंबेड बाबा हा योग त्यांच्या जीवनातला आहे. म्हणून महाराजांनी 4000 अभंग लिहिले. अभंगवाली लिहिली, पण लोकांना कळत नाही. म्हणून जीवनकलेची साधना ग्रंथ लिहिला. या ज्ञानाचं वैभव तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी सारखं प्रतिपादन केलेलं आहे. हे ज्ञान सर्वांच्यासाठी आहे. या ज्ञानाचा गाभा म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातला गाभा. म्हणजे आपण मनुष्य देह धारण केला, त्या मनुष्य देहामध्ये काय करायचे हे महत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. काय करायचं? मनुष्य जन्म कशासाठी आहे? खानापिनावर मजा करणं. खानापिना मजा करण्यासाठी नाही. मनुष्य जन्म भगवंताच्या नामासाठी आहे. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सो तो परमात्मा, हम जीवात्मा. दोन्हीही निराकार
निराकार आणि म्हणून त्यांचं सुतत्व जमलेलं आहे. म्हणजे ते एक मताचे आहे. हा भगवंताचा अंश जीवात्मा, त्यावर आलेली माया आपण नामाच्या पावरनं दूर करायची आहे. इथं सर्वांना सारखा अधिकार आहे. केवढं सामर्थ्य आहे त्या नामाच्या सामर्थ्यामध्ये फार मोठा अधिकार आहे. एवढा मोठा अधिकार तुम्हाला कुठेही मिळणार नाही. साधं आहे, सोपं आहे, सरळ आहे. येथे आहे सकळाशी अधिकार. सर्वांना सारखा अधिकार असताना आपण बत्तीकडे का पाळायचं? तुझं आहे तुझं पाशी, परे तू जागा सकळाशी. मनुष्य देह धारण केला, मातेच्या उदरामध्ये देह धारण करतो नामाच्या पावरनं. ते नाम अनुर्वाचेमध्ये जीवाच्या ठिकाणी चालू राहतं आणि तो जीवात्मा हा 3.5 हाताचा देह धारण करतो. पहिल्या मासामध्ये शिरकमल, आधी कळस मग पाया. दुसऱ्या तिसऱ्या मासामध्ये क्षत्रिय धर्म. चौथ्या 5व्या मासामध्ये वैश्य धर्म आणि 6व्या मासामध्ये हा आपला शूद्र म्हणजे सेवा करणारा धर्म. तुमचे पाय तिन्ही वर्णांची सेवा करतात. वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण. एवढं मोठं सामर्थ्य तुमच्याकडं तुमच्या पायामध्ये दिलेलं आहे. हे सेवा करणारे पाय सेवा करतात, काय करत नाही. चालायचं बसायचं सगळं पायावर अवलंबून आहे. पायाशिवाय काही उपयोग नाही. म्हणून पाय हा 6वा सेवा, शूद्र सेवा करणं. 7व्या मासामध्ये त्वचाने रोम धारण करतो. 2 महिने 9 दिवस भगवंताला विनंती करतो, देवा मला या जन्माच्या काचाट्यातून सोडव. जठराग्नीच्या उकाड्यामध्ये तुमचा देह 9 महिने 9 दिवस नामाच्या पावरनं सांभाळला. मग बाहेर गेल्यावर मी भगवंताचं नामस्मरण करीन, भगवंताला शब्द देतो. पण मातेच्या उदरातून बाहेर आला की बेशुद्ध पडतो आणि शुद्धीवर आला बोंबलायला सुरुवात करतो. विसरला तुझा आहे तुझं पाशी, तो शुद्धीवर आल्यावर रडायला चालला जातो. बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडला, संपलं, विसरलं. आणि म्हणून सद्गुरू करावे लागतात. सद्गुरू दर्शन त्याच्यासाठी आहे. सद्गुरू नसेल, मार्गदर्शन नसेल तर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. आई वडील व्यावहारिक प्रापंचिक कार्यामध्ये मार्गदर्शन करतात. सद्गुरू तुम्हाला स्वतःच्या स्वरूपामध्ये नेण्यासाठी नामाचं मार्गदर्शन करतात. ध्यान ध्यान हे ध्यान करण्यासाठी हा मनुष्य देह आहे. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. तुम्ही कलियुगामध्ये जन्माला आलात हे खरं भाग्य आहे. खरं भाग्य आहे. किती दिवस आहेत तुम्हाला? 100 वर्षे.
निम्मे झोपेमध्ये, निम्मेमध्ये राहिला बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. काय तुमच्या जीवनाला अर्थ आहे? मग नामस्मरण कधी करणार? म्हणून 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्यायला पाहिजे. 24 तासातला 1 तास. तरी अवधान एक कले दिजे, एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. आनंदाच्या डोही आनंदाचा, आनंदाच्या डोहामध्ये, आनंदाच्या डोहामध्ये पाण्यामध्ये नाही, आनंदाच्या डोहामध्ये नामाच्या स्वरूपामधून बुडाला पाहिजे, एकरूप झाला पाहिजे, एकाग्रता तयार झाली पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमच्याकडे असणारे विकार, विषय आणि विषय विकार हे सगळे बाजूला काढण्यासाठी नाम तुमच्या श्वासामध्ये घेऊन टाकलं. बंद नाही. जीवाच्या ठिकाणी अखंड नाम चालू आहे. अखंड, खंड नाही. आस्वाद जाताना सो बाहेर सोडताना हम या नामाचा ध्वनी सतत चालू आहे. सतत. तिथं खंड नाही. त्यावर फक्त आपण तरी अवधान एक करे तिथे एक सत्य. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. आनंद किती आनंद आहे त्याला प्रमाण, अप्रमाण आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादामध्ये आपण ब्रह्मस्वरूप होतो. ब्रह्मस्वरूप, ब्रह्मामध्ये विलीन होतो, ब्रह्मस्वरूप होतो. ही काया ब्रह्मस्वरूप होते. या कायेची पावर वाढली जाते आणि नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपण सावधान झालेलो आहोत. सावधान झालं, फक्त आता कृती करायची. कृती करायची. त्या कृतीमध्ये आपण ब्रह्मस्वरूप व्हायचे आणि ब्रह्मस्वरूप झाला की देवरूप व्हायला वेळ लागत नाही. वेळ लागत नाही. म्हणून पहिलं ब्रह्मस्वरूप व्हा. ब्रह्म झाली माझी काया. काया शरीर ब्रह्म झालं पाहिजे. जे नाशिवंत आहे ते चांगलं झालं पाहिजे. चांगल्यामध्ये चांगलेपणा तयार होतो. म्हणून सुंदरते ध्यान. काय तुकाराम महाराज, तुकाराम महाराज सुंदरते ध्यान. माऊली काय सांगतात? रूप पाहता लोचे सुख झाले वर्षात. सुंदरते ध्यान. सुंदरते दोन संतांचे अभंग भजनासाठी सुरुवातीला घेतात. रूप पाहता लोचे सुख झाले वर्षात. तो हा विठ्ठल बरोबर. तो हा
मला माधव बनायचे, माधवाचा आहात, पण आलेली माया बाजूला करा. मायेमध्ये आलात म्हणून देहामध्ये अडकलात आणि देहामध्ये अडकलात म्हणून नाम विसरलं. मिळालं आई वडील मार्गदर्शन करतील प्रपंचात. प्रपंच करावा नेटका, पुढे दिसू नये फाटका. प्रपंच करण्यासाठी आई वडील मार्गदर्शन करतील, पण सद्गुरु तुम्हाला ब्रह्मस्वरूप करतील. तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं, माहिती दिली. त्यामध्ये त्या ज्ञानाचा आधार घेऊन उत्तमात उत्तम प्रपंचाच्या स्वरूपामध्ये रमायचं आहे. ते रमायचंय. रमण्यासाठी काय लागत नाही. आहे तुम्हाला दिलं शरीर, त्या शरीरामध्ये असणाऱ्या श्वासावर तरी अवधान एक करे दीजिए. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद तुम्हाला संतांनी प्राप्त करून दिला. म्हणून संत तुम्हाला जागे ठेवतात, जागे करतात. जागे व्हा बाबा, झोपू नका. झोपण्यासाठी अवधी आहे 3.5 तासाचा. रात्रीचे 3.5 तास गेले, बाकीचे 12 तासातले 3.5 तास गेले, खाली राहिले किती? आणि 6-9 9चा 8 तास, 8.5 तास ध्यान करायला मोकळीक आहे. ध्यान करायला मोकळीक आहे. पण आपण मोकळे सगळे खाण्यापिण्यामध्ये घालवतो. ध्यानावर लक्ष नाही. तुझा आहे तुझपाशी, तरी तू जागा चुकलास. जागा चुकलाय. जागा हो, हे सद्गुरूने तुम्हाला मार्गदर्शन केलं. 7 महिन्यामध्ये शरीर तयार करतो नामाच्या पावलानं. नस न नस, रक्तातला अणू न रेणू नामाच्या पावलानं शुद्ध होतो. म्हणजे तुमचं शरीर 7 महिन्यामध्ये मातेच्या उदरामध्ये शुद्ध होतो. 2 महिने 9 दिवस त्या भगवंताला प्रार्थना करतो, देवा मी तुमचं ध्यान करीन. शब्द देतो, पण शब्द हात बसला बेशुद्ध पडतो. शुद्धीवर पडला, शुद्धीवर आला, नाम विसरतो आणि रडायला सुरुवात करतो. क्या मग सद्गुरूंच्या मार्फत मूळ ब्रह्माचं ज्ञान आपण ऐकलं गेलं. नामाच्या रूपानं, ध्यानाच्या रूपानं. ध्यान तरी अवधान एक करे दीजिए. तरी कान मावली आहे. 9व्या अध्यायात माग पाठीमाग 9 दिवस, 9 अध्याय पुढं 9 अध्याय. 9व्या अध्यायामध्ये काय वाक्य आहे? तरी अवधान एक करे दीजिए. एक लक्ष द्या. खरा आनंद आहे एक लक्ष देण्यामध्ये. तोच मनुष्य जन्म खरा,
नाहीतर तो मायेतल्या विषयात नासवला की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान व्हा. 7 महिन्यात रक्ताचा अणू ना अणू नामाच्या पावनं शुद्ध केले. किती सुंदर देह 7 महिन्यात शुद्ध करून तुम्हाला देह धारण करायला लागला. 2 महिने भगवंताला विनंती करतो, देवा मी तुझं नामस्मरण करल, पण मला या जन्माच्या खटाट्यातून सोडव, जठराग्नीच्या उकाड्यामधून सोडव. उकाडा उष्णता, त्या उष्णतेमध्ये देह जळत नाही. नामाच्या पावला म्हणून तुम्हाला नाम दिलं, ते नाम विसरलं, पुन्हा नामाची जागृती करून घेतली म्हणून भाग्यवंत आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत तुमची आमची सर्वांची वाट पाहतोय, आपण तिकडं दुर्लक्ष करतो, मायेमध्ये अडकतो, नाशिवंत देहाच्या पाठीमागे लागलो. डोळ्यानं रूप पाहणं, कानानं शब्द आहे, नाकानं गंध सेवन करणं, जिभेनं रसस्वाद घेणं आणि कामनिक वासना, यामध्ये सगळे अडकले, यामध्ये अडकले आणि जवळ असणारं नामस्मरण विसरलो. पण माहिती करून घेतलं, भाग्यवंत आहे. माहिती करून घेतलं, त्या पद्धतीने 1 तास, 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. देता येईल, पण कुणी तिकडे लक्ष देत नाही. लक्ष द्या, तरी अवधान एकले दीजिए. 1 लक्ष, अरे 1 लक्ष. हा मौलीचं ज्ञान. 16व्या वर्षी, आता 16व्या वर्षाचा तरुण रस्त्याने डुलत चालतो आणि माऊलींनी हा भक्तीचा सोहळा तुमच्या आमच्यासाठी 16व्या वर्षी प्रतिपादन केला. 16व्या वर्षी. आणि तेच ज्ञान बाबांनी, हंबीर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलं. सगळं खुलं केलं. पिंडातली 7 चक्र, ब्रह्मांडातली 7 चक्र, सगळ्यात खुलं मार्गदर्शन दिलं. या मार्गदर्शनामध्ये तुम्ही आम्ही सापडलो. भाग्यवंता मार्गदर्शनामध्ये सापडला, तरी अवधान एकले दीजिए. 1 लक्ष. किती सुंदर वाक्य आहे, सुंदर ते ध्यान. वाक्य वेद वाणी किती आहे, सुंदर ते ध्यान. तरी अवधान एकले दीजिए. तरी अवधान, लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. आनंदाच्या डोही आनंदाचा कंद. आनंदाच्या लहरी तयार होते, सुखाचा सोहळा तयार होईल. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा.
मुक्तीचा सोहळा पाहण्यासाठी आजचा आनंद आहे, तरी अवधान एक तिची एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे। या आनंदाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही सापडलेलो म्हणजे केवढा तुमचा फायदा आहे। अहो माणसं 16व्या वर्षी आज आलेला तरुण रस्त्याने डुलत चालतो, मग आपल्या शरीरात विष आहे, त्या विषयावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया होऊन अन्न पचन होतं आणि त्यामध्ये तुम्ही बाहेरचं विष दिलं की आपलं विष संपलं जातं आणि या विषयानं शरीर नसलं जातं, मृत्यूला लवकर सामोरा जातो। 100 वर्ष जगत नाही, 100 वर्ष जगत नाही। 100मध्ये 50 गेले वाया झोपेमध्ये, मग राहिलेल्या 50 मध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या देहानं तो भोगतो आणि मग तिथंच तो आपल्या देहाचा नाश करून घेतो। काय सुंदर ते ध्यान, ते ध्यान या देहामध्ये सुंदरपणानं गोवलेलं आहे। सुंदरपण सारखं ध्यान आहे, लक्ष नाही, तरी अवधान एक तरी अवधान लक्ष एक द्या। काय मावले 16व्या वर्षी तुमचं जीवनाचं भांड खुलं केलं। जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि मातेच्या उदरामध्ये 7 महिन्यामध्ये शुद्ध केलेला देह बाहेर आलो, तो नासवतो, नासू नका, पुन्हा शुद्ध करा, म्हणजे तुमच्या जीवनाला अर्थ येईल। जीवन सुखी, समृद्धी, ऐश्वर्यवान होईल, ऐश्वर्यवान असा 16 मनुष्य देहामध्ये सो परमात्मा पांडुरंग, हम जीवात्मा आणि दोन्हीचा लागो सुंदर ते ध्यान। तिथं सुंदर ते ध्यान तयार करा, लक्ष द्या, तरी अवधान एकले तिथे, तरी अवधान एकले तिथे एक लक्ष देण्यासाठी आपण 7 महिन्यात शुद्ध केलेलं शरीर पुन्हा आपण प्राप्त करून घेऊ नामाच्या पावरनं, तरी अवधान एकले तिथे एक लक्ष द्या। एक लक्ष दिल्याशिवाय खरा आनंद नाही। आनंद किती आहे याचं प्रमाण नाही, अप्रमाण। आनंदाच्या खोली आनंदाचा खरा, म्हणजे पुन्हा आपलं नाचलेलं शरीर बालपणामध्ये पहिल्या मातेच्या उदरातून आला आणि पुन्हा कळेपर्यंत
या शरीरावर तो प्रेम करतो आणि त्याला पोटाला मिळलं नाही तर रडतो, पोटाला मिळलं शांत. ही ज्ञानाची भूमिका करण्यासाठी खरे अवधान एक तिथे एक लक्ष द्या. एक लक्ष देण्याचा आनंद जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही, इथं मिळतोय आनंद. तो आनंद इथं मिळतोय, इथं मिळतोय. आपला विसरलेला नामाचा ध्वनी लक्षात येतो आणि त्यामध्ये आपण एकरूप होतो. रूप पाहता होते सुख झाले वसात सुंदर ते. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. रूप पाहता लोचे सुंदर ते ध्यान सुंदर आहे, पण आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून सद्गुरू मिळाले, सद्गुरू मिळाले म्हणून भाग्यवंत झाले. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. तुमची वाट रघुनंदन भगवंत पाहत आहे. त्याच्यासाठी तर हा जन्म आहे. आपलं जन्माचं माहेर घर मनुष्य जन्म आहे. जन्माचं माहेर घर मनुष्य जन्म आहे. पुन्हा मिळणार नाही. 83,99,999 योनी फिरायच्या. दगडाच्या योनीत केला किती जन्म जातील तपास लागणार. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपण आपला उद्धार करून घ्यायचा. संत सांगतात, संतांचं आपल्याला ऐकलं पाहिजे. संत जागे ठेवतात, संत जागे ठेवतात. आई बाप व्यवहार प्रपंच करायला शिकवतात, पण संत तुम्हाला मूळ स्वरूपामध्ये जागे ठेवतात. जागा हो, जागा हो. जागे राहण्याचं कार्य संतांकडून केलं जातं. म्हणून काय वाणूच्या संतांचे उपकार मज निरंतर जागवित. नामामध्ये जाग ठेवण्याचं कार्य संत करतात. 1 तास. किती? 1 तासामध्ये एक रूप. तो हा विठ्ठल भरावा, तो हा माधव भरावा. इथं त्या भगवंताचं रूप म्हणजे जीव चैतन्य स्वरूप. वारवर आलेली माया नामाच्या पावरनं बाजूला काढायची. तरी अवधान एक दीजिए. एक लक्ष द्या. किती मोजकी लोक आहेत. जगाची लोकसंख्या 6 अब्ज आहे. 6 अब्जातले 100 लोक भगवंताच्या नामासाठी तडफडतात, प्रयत्न करतात. प्रयत्न वाळूचे कण रगडितात, तेलही गळतं. प्रयत्न
त्याच्यातून करडईमधून, करडईच्या बियामधून, शेंगदाणा बियामधून, सोयाबीन यामधून तेल गळलं जातं. मग त्याला प्रयत्न काय? जमिनीची मेहनत, पेरणं, उत्तम तऱ्हेनं त्याचं संरक्षण करणं आणि तयार झाल्यावर गाळल्यावर तेल तयार होतं. प्रयत्न आधीचे प्रयत्न म्हणजे प्रयत्न करावा लागतात. मग ध्यान करण्यासाठी भगवंताच्या नामावर लक्ष ठेवायचं, तरी अवधान एक लक्ष देण्याचा खरा अधिकार माणसाला आहे. म्हणून असा जो आनंद आहे तो आनंद माणसाजवळ नामाच्या रूपानं सामावलेला. नामाच्या नामावर लक्ष ठेवायचं, ध्यान ठेवायचं, म्हणजे तो हा विठ्ठल भरवला, तो हा या जीवाला नामाच्या पावन शुद्ध करतो. शुद्ध कसोनी या पाहावे वरील रंगानं. वरल्या मायेतल्या रंगावर भुलायचं नाही, नामावर. तरी अवधान एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. आनंदाला परावरण. त्या आनंदामध्ये आपण नामरूप होतो. नामरूप झाला. नामामध्ये नाम रूप झालं. असा जो आनंद तुम्हाला तरी अवधान एक तिथे 16व्या वर्षी माऊलीने माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञान प्रगट. 16व्या वर्षातल्या ज्ञानामध्ये भक्तीचा सोहळा. असा आनंद भोगण्यासाठी मनुष्य याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्तीचा सोहळा फार आनंद होता. या आनंदात आनंद तो आनंद कोणालाही सांगता येणार नाही. ज्यानं भोगला तोच त्याचं
वर्णन करू शकणार, पण भोगण्यासाठी तरी अवधान एक लेत. माऊलींनी शपथ घेतली, कलियुगामध्ये शपथ घेत नाही लोक. मातेच्या उदरात घेतलेली शपथ बाहेर आला विसरला, बाहेर आला विसर. म्हणून संतांनी जाग राहण्यासाठी ध्यान करायला सांगितलं, तरी अवधान एक लेत. लक्ष ठेवायला सांगितलं. लक्ष ठेवण्यासाठी हा ध्येय, हा ध्येय. याच देही याच गोळा, पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्त व्हायचा सोहळा. जागे व्हा, जागे व्हा. झोपू नका, झोपलेला मातेच्या उदरातून बाहेर आला, झोपला. पुन्हा जागा झाला, बोंबलायला लागला. दोन्ही हाताने बोंबला, मला माहिती नाही, माहिती नाही. म्हणजे त्या नामाचा विसर पडला जातो. ते जागे करण्यासाठी संत अवतरले. संतांनी जाग केलं तुम्हाला, संतांनी जाग केलं. जागे व्हा. काय संत माय बाप. संतांनी जेवढं केलेलं आहे ते उपकार समाजाला विसरता येणार नाही. तरी अवधान एक लेत. ही आनंदाची लहर कुठेही मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. आनंदाची लहर आहे नामामध्ये. जागो झालो, लक्ष दिलं, आपल्याला कळालं. कळण्याचं ज्ञान झालं, अनुभवाचं ज्ञान घ्यायचंय. तरी अवधान एक लेत. माऊलींनी 16व्या वर्षी अध्याय 9वा, तरी अवधान एक लेत. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या मध्यामध्ये हे ज्ञान प्रगट केलं. मग इकडं नव तिकडं नव. हे 9व्या अध्यायामध्ये शपथ घेतली. कलियुग आहे, कलेच्या युगामध्ये कला आहे. आणि माणसं कलेमध्ये भुलली आणि स्वतःला विसरली. स्वतःला विसरली. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. अहो, भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर विज्ञान काय करणार? विज्ञानाचं संशोध ब्रह्मज्ञानामध्ये आहे. विज्ञानाचं संशोधन. अणु रेणू या ठोकळा. अणूचे 10 भाग, 10 तुकडे केले. त्याच्यातला एक तुकडा तो रेणू. त्या रेणूचे 10 तुकडे केले. तो रेणू त्रस्त रेणू. आणि मग जीवाचं अस्तित्व
किती सूक्ष्म आहे तरी अवधान एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे नामाच्या ध्वनीमध्ये. म्हणून संत तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकाराम महाराज अभंगाच्या रूपानं तुम्हा मला मार्गदर्शन करतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं, एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपानं, ज्ञानी याचा एका ज्ञानेश्वर माऊली तेच एकनाथ महाराज, तुकाराम महाराज तेच नामदेव महाराज. अभंग लिहिले दोघांनी, अभंग नामदेव तुकाराम अभंग. आणि ज्ञानेश्वर एकनाथ, ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी, एकनाथाने भागवत. भक्तीचा सोहळा प्रतिपादन केला भागवतामध्ये. भागवत असा आनंद तुम्हाला तुमच्या जवळ मिळतो नामाच्या भावात. तरी अवधान एक लक्ष द्या. काय बोलवे, किती बोललो, किती खाल्ली, पोट भरत नाही. तरी अवधान एक खरानंदाचा डोह मनुष्य देहामध्ये हे प्राप्त होत. 83,99,999 योनीमध्ये हे नाही, इथं मिळणार नाही. कुत्र्या मांजराकडे मिळणार नाही. कुत्री मांजर काय प्राणी असतील, काय निर्जीव सजीव असतील, सगळ्यांच्या ठिकाणी या जीवावर भगवंताच्या नामावर जगले, पण त्यांना ओळख नाही. माणसाला ओळख आहे. म्हणून सद्गुरु करावा नेटका, कुडं दिसू नये फाटका. प्रपंच करावा नेटका, कुडं दिसू नये फाटका. तरी अवधान एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष. कस काय एक लक्ष? तरी अवधान एक देखिए, एक लक्ष, एक लक्ष देऊन आपल्या स्वसुखात विलीन व्हा. सुंदर ते ध्यान. तुकाराम महाराजांनी सुंदर ध्यान सांगितलं आणि माऊलींनी कुरूप पाहता लोचनी, लोचनी डोळ्यात गरम पाणी घ्यायचं. एक लक्ष, डोळा, चार भाग आहेत. काळा भाग, निळा भाग, पांढरा भाग आणि एक नकळत. हे तरी अवधान एक
तरी का माऊली सांगतात अवधान एकले तिचे ते डोळ्यामध्ये लोचनी डोळ्यामध्ये पहा डोळ्याचा विचार डोळा पाहतो कोणत्या दृष्टीने एक बिंदूला आहे 3 भाग त्याचा आकार त्या आकारात ते जाऊन बसलं आणि सगळं जग बोंबलत पाहत बसलं सगळं जग विश्वाकार जगताचं जगत्व पाहण्यासाठी मग जा काशीला जा कुणीकडं काय तपास वलघोडे आप्पा ते काशीला गेले काशीहून आले बाबा केले सांगितले अरे काशीला गेला किती पैसे खर्च झाले तेवढ्या पैशात विहीर तयार झाले ती पाणी मिळाला आणि आता पाण्याला मुकला सगळ्यालाच मुकला तरी अवधान एकले एक लक्ष द्या डोळ्यामध्ये आहे लोचनी 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 डोळ्यात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने जीवाला सुख झालं रूप पाहिलं डोळ्यामध्ये आनंद झाला जीवाला आता किती डोळ्यामध्ये तो सगळ्या डोळ्यामध्ये त्या ज्ञानात पाहतो तरी आनंद नाही मग पाहिलं तर एक रूप आणि गेलं तर बाहेर रूप याला बाहेर पडाला आनंद बुडाला म्हणून बाबांनो लक्ष द्या माऊलींच्या म्हणण्यावर तरी अवधान एकले तिचे एक लक्ष असा आनंद कुठेही नाही जा मिळणार नाही माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला दिला एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपानं आपल्याला दिला तुकाराम महाराजांनी नामदेव महाराजांनी अभंगाच्या रूपानं तुकाराम महाराजांनी अभंगाच्या रूपानं 2 संतांनी ज्ञानाचा गाभा 4 संतांनी खुला केला नामदेव महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज त्या संतांनी भक्तीचा सोहळा खुला केला ज्ञानेश्वरीच्या रूपानं तरी अवधान एकले तिचे एक लक्ष कसा आनंद आहे घ्या घ्या रे बाबा फुकट आहे त्याला काय पैसा द्यावा लागत नाही फक्त लक्ष तरी अवधान एकले तरी अवधान एकले तिचे
एक लक्ष. किती? एक लक्ष. विकत कोणी देणार? फुकट घ्या, पण फुकटाला कोणी येत नाही. विकत घेतल्या 500 रुपये फी ठेवली आणि परमार्थ सांगायला सुरुवात केली. हजारो लोक गोळा होते. फुकट सांगायला सुरुवात केली, ऐकायला कोणी तयार नाही. मोजके फुकट म्हणल्यावर मोजके लोक आहे आणि विकत म्हणल्यावर त्याला काय प्रमाण नाही. पैसा देऊन परमार्थ करायचा नाही. ज्ञानाच्या स्वरूपामधून परमार्थ करायचा. तरी अवधान एक लक्ष द्या. बाबांना असा 16 आहे या ठिकाणी. 16चं वैभव आहे. 16 कुठे जा असं मिळणार. ज्ञान आपल्या जवळ आहे, दुसऱ्या जवळ नाही. आपण ते लक्षपूर्वक तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष द्या. एक लक्ष द्या. एक असा लक्ष 16. एक लक्ष 16. एक लक्ष. एक लक्ष वाक्य लाख नाही. एक लाख नाही घ्यायचे. एक लक्ष तरी अवधान एकले दीजिए. आहे एक लक्ष. या लक्षाचा 16 तुमच्या जवळ आहे. तरी अवधान एकले दीजिए. तास झाला. लक्ष लागलं. लक्ष लागलं तरी अवधान एकले दीजिए. एक तास. एक तास. 24 तासातला एक तास. घ्या घ्या घ्या. फुकटचं घ्या, विकतचं घेऊ नका. फुकट मिळत आणि विकत मिळत पण फायदा नाही. फायदा नाही. त्याचे काय असं सांगत नाही. फुकट मध्ये फुकट सांगितलं जातं. फुकट मध्ये फुकट सांगितलं जातं. विकत मध्ये शिमग्याचं असतं. विकत घेतले. लक्ष विकत घ्यायचं नाही. लक्ष आपल्या जवळ आहे. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष द्या. असा 16 कुठेही नाही. असा 16 कुठेही नाही. अशा 16चा आनंद कुठेही मिळणार नाही. म्हणून केलेलं तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष द्या. एवढं माऊली सांगतात. तो शब्द पाळा. एक तास. एक तास पाळा. तुमचं कार्य सिद्ध. तुमचं कार्य सिद्ध. म्हणून केलेली कटकट वेळी का वाक्य तरी अवधान एकले दीजिए. म्हणून केलेलं लक्ष लक्षाकडे द्या.
एवढंच सांगून माऊली तुम्हाला ज्ञानेश्वरीचं ज्ञान शिकवतात आणि म्हणून केलेलं लक्ष तुमच्याजवळ आहे ते प्राप्त करा एवढी विनंती करून या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिकावती